यूट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत करत आहे। मी आज आपल्यासोबत शेअर करणार आहे चिकन बिर्याणी। चिकन बिर्याणीच्या खूप साऱ्या रेसिपीज यूट्यूबवर अवेलेबल आहेत, पण मी आपल्याला थोडी वेगळी बिर्याणी अशी दाखवणार आहे। झटपट होणारी अशी बिर्याणी आहे आणि आपण जी ग्रेव्ही आहे ती आधी शिजवून घेणार आहोत। तर आपल्याला साहित्य बघा, मी 1 किलो चिकन घेतलेलं आहे। माझ्या मुलांना बिर्याणी भरपूर आवडते, त्यामुळे मी भरपूर प्रमाणात बनवते। 1 किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून। त्याचबरोबर तांदूळ घेतलेले आहेत। एक किलोला थोडेसे कमी असे तांदूळ घेतलेले आहेत। 1 मूठ कमी, पण 1 किलो जवळजवळ तांदूळ घेतलेले आहेत। त्यानंतर दही घेतलेलं आहे। 10 कांदे मी चिरून तळून घेतलेले आहेत। 7 टोमॅटो घेतलेले आहेत मी मोठ्या आकाराचे, बारीक पेस्ट करून। त्यानंतर तुम्ही बघू शकता आलं घेतलेलं आहे, लसूण घेतलेला आहे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याची आपल्याला पेस्ट करायची आहे। त्यानंतर दम देण्यासाठी पीठ घेतलेलं आहे गव्हाचं मळून, कोळसा आहे आणि खडे मसाले मी वाटीमध्ये 1 तास झाला भिजत घातलेले आहेत। ते आपल्याला उकळत्या पाण्यामध्ये टाकून आपल्याला जेव्हा पाणी आपण तांदूळ बॉईल करतो तेव्हा ते आपल्याला टाकायचं। त्याचबरोबर आपले जे मसाले घरगुती आहेत, हा माझा घरगुती कांदा लसूण मसाला, धणेपूड, जिरेपूड, हळद आणि गरम मसाला, हाच मी बिर्याणी मसाला म्हणून पण वापरते। तर आता आपण कृती करूया। आधी आपण चिकन मॅरिनेट करूया। तर आता आपल्याला चिकन मॅरिनेशन करून घ्यायचं आहे। आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट मी केलेली आहे, ती आपल्याला मॅरिनेशनला घालायचे। त्यानंतर जो कांदा होता तो मी गार्निशिंगसाठी एवढा काढून ठेवलेला आहे त्यातला, आणि बाकीच्याची आपल्याला फोडणीसाठी पेस्ट केलेली आहे मी। आता हा जो कांदा आहे हा सगळा आपल्याला मॅरिनेशनसाठी घालायचा आहे। त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये दही घालायचं आहे। 1 किलो चिकन आहे, तर जवळजवळ अर्धा किलो मी त्याच्यामध्ये दही घालते, म्हणजे तुमची बिर्याणी जी आहे ती एकदम ज्युसी अशी होईल। अर्धा किलो तरी त्याच्यामध्ये तुम्ही दही घाला। त्यानंतर हळद, आपला घरगुती कांदा लसूण मसाला थोडंसंच घालायचं, कारण आपल्याला बाकी परत फोडणीला घालायचं आहे, आणि गरम मसाला। आता हे सगळं आपल्याला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं आहे। मॅरिनेशन केल्यानंतर आपल्याला हे अर्धा तास तरी कमीत कमी ठेवायचं आहे। तुम्ही जास्तीत जास्त 2 तास ठेवू शकता, मी अर्धा तास ठेवणार आहे। आणि त्याचबरोबर एकीकडे मी तांदूळ शिजण्यासाठी पाणी उकळत ठेवलेलं आहे, आणि त्याच्यामध्ये ते वाटीमध्ये भिजवलेले जे खडे मसाले आहेत ते सगळे घातलेले आहेत। तर आता आपलं चिकन जे आहे ते मॅरिनेशनसाठी आपण ठेवून देऊया। आणि आता आपण हे ठेवून देऊया। हे बघा, मी इथे खडे मसाले घालून, लिंबाच्या फोडी घालून पाणी उकळत ठेवलेलं आहे। तर पाणी उकळतं आहे। आता मी त्याच्यामध्ये तूप घालणार आहे 2 चमचे। 2 चमचे तूप घातलेले त्याच्यामध्ये, कारण की आपला भात जो आहे त्याच्याने मोकळा राहणार आहे। आता आपलं पाणी उकळतं एकीकडे, आपण एकीकडे फोडणीची तयारी करून घेऊया। तर फोडणीसाठी मी पातेलं ठेवलेलं आहे, आणि मी कांदा जो आहे तो लोखंडाच्या कढईमध्ये तळला होता। ते जे उरलेलं तेल आहे तेच मी इथे वापरणार आहे। तर हे बघू शकता तुम्ही, हे सगळं तेल मी याच्यामध्ये घातलेलं आहे। अंदाजे तुम्ही घालू शकता तेल तुम्हाला कसं हवं आहे, तरी पण मी
एक 7 ते 8 पळ्या तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये. तेल तापलेलं आहे. आता आपल्याला आपण जी आलं लसणाची पेस्ट केली होती ती आपल्याला त्याच्यामध्ये घालायची. पाणी उकळलेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये शिजायला तांदूळ घालूया. कांदा लसूण पेस्ट आपली शिजत आली आहे. त्यामध्ये आता आपल्याला जी तळलेल्या कांद्याची पेस्ट आहे ती सगळी ॲड करायची आहे. बघू शकता तुम्ही सगळी पेस्ट जी आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये ॲड करायची आहे. कांदा तळलेला असला शिजलेला असल्यामुळे आपल्याला जास्त तळून घ्यायची गरज नाही आहे. आणि आता आपल्याला सगळे मसाले त्याच्यामध्ये घालायचे. जिरेपूड, धणेपूड, त्यानंतर हळद, त्यानंतर आपला बिर्याणी मसाला जो आहे तो मी जरा 2 चमचे घालते. त्यानंतर आपल्याला मीठ घालायचं आहे चवीप्रमाणे. आपल्या ग्रेव्हीसाठी तांदळात पण आपण मीठ घातलेलं आहे. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. आपली ही सगळी तयारी होत असताना तोपर्यंत आपण आपलं चिकन जे आहे ते चांगलं मॅरिनेट होत आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. तुम्हाला जसं बिर्याणी तिखट हवी आहे तसा घालू शकता. मी इथे 5 चमचे तिखट घातलेले आहे. आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. टोमॅटोची प्युरी मी अगोदर नाही घातली कारण की आपले मसाले तळले गेले नसते, म्हणून टोमॅटोची प्युरी आपल्याला नंतर घालायची. बरोबर आपले पूर्ण मसाले सगळे तळून झाल्यावर आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे सगळ्यात शेवटी. आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि झाकण ठेवून एक वाफ काढायची. 2 मिनटं आपण वाफ काढून घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा एकदा. आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये आपण जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ते घालायचं. आता आपल्याला हे सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये दही घातलं त्याच्यामुळे काय झालेलं आहे माहिती आहे आपल्याला की खाली हे लागू शकतं, म्हणून आता आपल्याला त्याच्याखाली जाडबुडाचा तवा असा ठेवायचा आहे. आणि ही जी ग्रेव्ही आहे ही चांगली शिजवून द्यायची. तर मी आता ह्याच्याखाली तवा ठेवते. एकीकडे आपले तांदूळ शिजत आहेत, बघू शकता तुम्ही. तांदूळ शिजत आहेत आपले. आणि एकीकडे आपली ग्रेव्ही शिजते. बिर्याणीची जी ग्रेव्ही आहे ती रेडी झालेली आहे. सुंदर असा कलर आलेला आहे त्याला. आपल्याला तांदूळ जे आहेत ते शिजलेला भात जो आहे तो आता त्याच्यावर आपल्याला घालायचा आहे. शिजलेल्या ग्रेव्हीमध्ये हा भात आपल्याला सगळा असा पसरवून घ्यायचा आहे. छान अशी बिर्याणी आपली आता रेडी होत आहे. सुगंध असा सुटलेला आहे आपल्या भाताचा आणि बिर्याणीचा. बघा जे कांदा तळून तेल उरलं होतं ते चमचाभर तेल आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद घातली आणि ते ह्याच्यावरती मी पसरून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे बिर्याणीमध्ये कलर टाकल्यासारखं वाटतं, म्हणजे वापरला नाही आहे आणि आपली बिर्याणी पण कलरफुल दिसते. आता ही आपली दम बिर्याणी असल्यामुळे आपल्याला याला दम लावायचा आहे. त्यासाठी आपल्याला आपण जे पीठ मळून घेतलं होतं गव्हाचं ते आपल्याला चारी बाजूनी
बिर्याणीच्या पातेल्यावरती लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला ते त्याच्यावर झाकण ठेवायचं. आता आपली बिर्याणी होते. बिर्याणी झाल्यावर आपण पुन्हा एकदा 10 मिनिटांनी उघडून बघूया. तर बघू शकता आपली बिर्याणी रेडी झालेली आहे. सगळं साहित्य असं तयार करून ठेवलं तर तुम्हाला अजिबात वेळ लागणार नाही. खमंग अशी सुंदर अशी बिर्याणी आपली रेडी झालेली आहे. मोकळी अशी खूप छान असा सुगंध सुटलेला आहे. तर तुम्ही नक्की करून बघा. आता आपण सर्व करूया. तर बघा तुम्ही बिर्याणी आपली कशी रेडी झालेली आहे. ओली अशी झालेली आपली बिर्याणी. तर तुम्ही नक्की करून बघा. माझी रेसिपी आवडली असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.